माझं जपान सारखी परिस्थिती होते. कारण जपानमध्ये तुम्हाला कल्पना असेल काय वेगळेपण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला. असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा धक्का बसला नाही तर लोक आश्चर्य घेतात. तसं रोज उद्धव ठाकरेला धक्के मला आता धक्का प्रूफ झालेला. अशी किती कोण धक्के देतात ते बघूया. आता काय द्यायचं नाही धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही. तसं आता घुसायला घेऊ नका. सोमनाथजी तुमची त्या नव्याने ओळख करून येण्याची गरज नाही. एक शिवसेना प्रमुखांपासूनचा शिवसैनिक जुन्या शिस्तीचा करायची थोडा कळल्या शिस्तीचा पण आता सैनिक म्हणतात शिस्त आली पाहिजे. थोडेसे काही दुसरे गोवे असतील मी बघितलं मध्ये बोलण्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती. आता मोलस्कर पण आहेत. आपले पेडणेकर जरी आज आले नसते पेडणेकर सुद्धा समजून घ्या. कारण ही लढाई एकट्या दुसऱ्याची नाही, ही लढाई आपली आहे. आणि मुद्दामून मी जे व्यक्त करणं सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी नावापेक्षा आवर्जून बघा. आता ते जे काही रिपोर्ट येतात की लोक डोळे पुसत बाहेर पडतात. नाही, डोळे पुसत नुसते बाहेर पडू नका. डोळे उघडून पिक्चर बघा. बाकीच्या गोष्टी मला या काही बोलायचं तर आता परवा आपलं मराठी भाषेची नाही तेव्हा जे काय बोलायचं ते बोलेल. पण आता ही लढाई केवळ आपली एकट्याची नाही आहे. तर आपल्या मुळावरती घाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून तो त्याची कुऱ्हाड करून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा आपण जर का एक काय राहिलो किंवा त्याच्यातून दुसरं करू असं बाकी मोठं भाषण काही करत नाही. संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. येत्या काही दिवसामध्ये कोर्टाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका 227 ते 236 आणि त्याच्यानंतर निवडणुका कधी लागतील मग आरक्षण कधी लागेल. शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे. त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळणार प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या. विनायकजीने जे काय सांगितलं मतदार नोंदणी जरा तपासा, सदस्य नोंदणी, आपले गटक प्रमुख या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा विभाग म्हणून दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव आला तो लक्षात घेता जी काही चूक झाली असेल ती चूक आता पुन्हा होणार नाही. आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण प्रवेश करून